ठाकरे यांचं कल्याणमध्ये स्वागत। हे दौरे आधीच केले असते तर परिस्थिती वेगळी असती। देर आहे दुरुस्त आहे श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील प्रसिद्ध गोपीनेश्वर मंदिर परिसरात केली साफसफाई। पंतप्रधान मोदींनी नाशिकमधील काळाराम मंदिर परिसरामध्ये केली होती साफसफाई। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडनं विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता। मोदींच्या आवाहनानंतर अनेकांकडून मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम। बीडमध्ये आज ओबीसींचा एल्गार मेळावा। छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहणार। मेळाव्यामधील भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष। बीडमधील ओबीसी मेळाव्याला मराठा आंदोलकांचा विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांची नोटीस। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये शहरभरामध्ये ओबीसी नेत्यांचे बॅनर, तर ओबीसी नेत्यांच्या बॅनरच्या बाजूलाच जरांगे यांचे देखील बॅनर। आरक्षणाबाबत ज्यांचा अभ्यास नाही असे नवीन नेते निर्माण झाले, त्यांना आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम वाटतो असे नेते रान पेटवण्याचं काम करतायत। भुजबळांची जरांगे पाटलांवर टीका। दिल्लीमध्ये मराठा महासंघ, जाट महासभा आणि गुजर मराठा संघटनांची बैठक। आरक्षण आणि शेतकरी प्रश्नावर बैठकीमध्ये चर्चा। आरक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना सोबत घेत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न। मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचा मागासलेपण तपासण्यास सुरुवात। काही सूचना असल्यास 19 तारखेपर्यंत आयोगाकडे पाठवाव्यात, आयोगाचं आवाहन।